गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे, तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्हालाही माहीत आहे श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुवार असो किंवा सोमवार असो किंवा शनिवार असो, तर त्यावेळेस छान मस्त आपला असा जेवणाचा बेत असतो. पण अशा जेवणामध्ये समजा कोथिंबीर वडी किंवा आळूची वडी असेल किंवा भजी वडा म्हणजे भजी किंवा मुगाची भजी असेल तर किती मजा असते ना. म्हणजे ज्यांना भजी हा प्रकार आवडतो किंवा कोथिंबीर वडी किंवा वडी हा प्रकार आवडतो ना, तर त्यांना जर कळलं ना आज जेवणामध्ये कोथिंबीर वडी आहे, आळूची वडी आहे, तर मग त्यांचा आनंद गगनात मावत नाही. आणि म्हणजे प्रत्येकाचं ना एक हे असतं की समजा आज जेवणामध्ये माझ्या आवडीचा पदार्थ असेल तर मग काय मजाच मजा असते. सेम तसंच तर मी आज कोथिंबीर वडी करणार आहे आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना, तर आपण ही कोथिंबीर वडी अगदी झटपट अशा पद्धतीने पण खूप टेस्टी आणि आपण ही जी कोथिंबीर वडी करणार आहोत ना, तर ती गोड आंबट तिखट अशी आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना, गोड आंबट तिखट खूप छान लागते, खूप टेस्टी लागते आणि म्हणजे अगदी झटपट अशा पद्धतीने होते. आणि अजून एक गोष्ट सांगते की ही जी कोथिंबीर वडी आहे ना, तर तुम्ही ती नुसतीसुद्धा खाऊ शकतात, नुसती पण खूपच छान अशी लागते. तर मी जास्त काही बोलण्यापेक्षा आधी किचनमध्ये जाऊया आणि पटापट कोथिंबीर वडी करायला सुरुवात करूया, कारण कोथिंबीर वडी ही सगळ्यांचीच खूप आवडीची असते आणि कोथिंबीर वडी करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहे. पण मी तुम्हाला आज माझी पद्धत किंवा माझी जी स्वतःची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला पटापट. तर इथे मी किचनमध्ये एंट्री केलेली आहे, तर चला आता पटापट सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. एका बाउलमध्ये मी चिंच घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये मी इथे गूळ घेतलेला आहे. तर आपल्याला या दोन्ही बाउलमध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि आपलं गरम पाणी काय ॲड करायचं आहे, कारण ना गरम पाण्याने काय होतं, हा जो गूळ आहे तो लवकर मेल्ट होतं आणि हा जो चिंचेचा कोळ आहे म्हणजे चिंच लवकर मऊ होते गरम पाण्याने आणि आपल्याला अगदी झटपट अशा पद्धतीने चिंचेचा कोळ काढता येतो. तर इथे मी दोन्ही वाट्यांमध्ये अगदी कोमट असं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण हे अर्धा ते पाऊण तास हे असं साईडला ठेवूया. पण एवढं सांगेल की अर्ध्या तासामध्ये चिंच मऊ होते आणि आपलं जे गूळ आहे ते सुद्धा अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे मेल्ट होतं. झाकण लावून तसंच साईडला ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे. तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली होती आणि ती निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साईडला एक बाऊल आहे, त्या बाऊलमध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे. एक बाऊल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे ना मी शेंगदाणे भाजून ते थंड करून आणि शेंगदाणे आणि आपला खोबऱ्याचा किस आहे ना, त्याचं मी कूट करून घेतलेलं आहे. शेंगदाणे आणि खोबरा याचा कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपलं गुळाचं गोड पाणीसुद्धा तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बॅटर तयार करायचं आहे कोथिंबीर वडीचं. तर इथे आपल्याला ज्या बाउलमध्ये कोथिंबीर वडी आहे, तर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे, तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे, शेंगदाणा आणि म्हणजे नारळाचं किस त्याचं जे आपण कूट केले ते ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे, 1 चमचा लाल तिखट ॲड करायचे आहे आणि इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये मसाले नको असतील तर तुम्ही इथे आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करू शकतात. इथे आता आपल्याला चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे आणि गुळाचं गोड पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि मी वरतून ना थोडं पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला हे जे बॅटर आहे ते जास्त पातळ अजिबात करायचं नाही, हलकासा घट्टसार अशा पद्धतीने, जसं आपण थालीपीठाचं जसं हे करतो ना पीठ,
सेम तसंच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की साईडला मी एक प्लेट घेतलेली आहे। त्या प्लेटला मी छान मस्त असं मी ऑइल लावून घेतलेलं आहे आणि स्टीम करण्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे। अगदी अर्धं भांडं मी पाणी ॲड केलेलं आहे। गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे। त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे। तर मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये ती प्लेट ठेवून मी छान मस्त ती कोथिंबीर वडी छान मस्त वाफवून घेणार आहे। जर तुमच्याकडे स्टीमरचा भांडा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा स्टीम करू शकतात। आता चला, एका साईडला पाणी तर गरम होतच आहे, तर आता पटापट हे जे बॅटर आहे हे बॅटर आपण या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। ट्रान्सफर करून झाल्यानंतर ही जी प्लेट आहे ते आपल्याला चाळणीमध्ये ठेवायची आहे। चाळणीमध्ये ठेवून मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला 25 मिनटं वाफ द्यायची आहे। आता इथे 25 मिनटं वाफ का द्यायची आहे, कारण तुम्हाला माहिती आहे का, कोथिंबीर वडी अगदी 10 मिनटामध्येच वाफते आणि 10 मिनटातच शिजते, तिला जास्त वाफेची गरज नाही। पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, हे जे कोथिंबीर वडी ना कधी कधी आतून कच्ची राहते, म्हणून आपण इथे 25 मिनटं वाफ यासाठी देणार आहोत। तर मी इथे मोठा गॅस केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त मी 25 मिनटं वाफ देणार आहे। तर इथे 25 मिनटं झालेले आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, प्लेट काढून घ्यायची आहे आणि इथे अगदी आपली कोथिंबीर वडी वाफलेली आहे ती थंड करून घ्यायची आहे 10 ते 15 मिनटं आणि त्यानंतर ती जी प्लेट आहे ती आपल्याला तशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहे सेट होण्यासाठी। आता मी ही प्लेट अशी फ्रीजमध्ये का ठेवलेली आहे सेट होण्यासाठी, कारण जेव्हा आपण ना कोथिंबीर वडी कट करू ना तेव्हा ना तिचे तुकडे अजिबात होणार नाही। तर इथे मी फ्रीजमध्ये 1 तास मी ही कोथिंबीर वडी सेट करण्यासाठी ठेवलेली आहे आणि नंतर 1 तासानंतर आता आपण 1 तास होऊन गेलेला आहे, मी कोथिंबीर वडी काढलेली आहे। आता याचे छान मस्त आपण कट करून ही कोथिंबीर वडी छान मस्त आपण तळून घेऊया।
तर तुम्ही बघितलं असेल आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आणि अगदी झटपट अशा पद्धतीने. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना ती एकच नंबर लागते. आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण त्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, प्लस शेंगदाणा आणि खोबरा याचं छान मस्त असं कूट केलेलं आहे. आणि प्लस आपण त्याच्यामध्ये चिंच ॲड केलेली आहे, प्लस गुळाचं पाणी ॲड केलेलं आहे. तर जेव्हा आपण ही कोथिंबीर वडी तळतो ना किंवा तव्यावरती असं आपण थोडंसं ऑइल ॲड करून आपण जेव्हा ती फ्राय करतो ना तेव्हा शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर तांदळाचं पीठ आणि जे आपण गूळ ॲड केले त्याच्यामुळे ना कोथिंबीर वडीला ना खूप छान मस्त असा क्रंचीपणा, कुरकुरीतपणा येतो. आणि ती जी वडी आहे ना खाताना पहिले तुम्हाला ती गोड लागेल, नंतर मग तुम्हाला आंबट लागेल, मग शेवटी लास्ट तुम्हाला ती थोडी तिखट लागेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे मी पूर्ण या कोथिंबीर वडी करताना ही पूर्ण बेसिक मसाले वापरलेले आहेत. तुम्हाला जर मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही आलं लसूणीची पेस्ट ॲड करू शकतात, पण गुळाचं आणि चिंचेचं पाणी नक्कीच ॲड करा. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना तर एकच नंबर लागते. आणि अजून एक गोष्ट सांगेल की एका प्लेटमध्ये खूप साऱ्या अशा कोथिंबीर वड्या होतात, नक्की ट्राय करा. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू. हां वाव.